नमस्कार. माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा बेत आहे कर्ली फ्राय, कर्ली सार आणि गरमागरम तांदळाची भाकरी. आहा! चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी ते अर्धा किलो कर्ली स्वच्छ धुवून घेतली आहे. यात आता मॅरिनेशनसाठी थोडंसं मीठ टाकूया. मग ही हळद, लाल मिरची पावडर, मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ, कॉर्नफ्लोअर आणि आता हे सर्व मॅरिनेट करून घेऊया. मग कोटिंगसाठी थोडंसं तांदळाचं पीठ, रवा, मालवणी मसाला, लाल मिरची पावडर, आमचूर पावडर, धने पावडर, मिरपूड, मीठ आणि हळद टाकून हे मस्तपैकी मिक्स करून हा मसाला कर्लीवर कोट करून घेऊया. हा मसाला मी नेहमी एका डब्यात तयार करूनच ठेवते, ज्यामुळे मला जेव्हा हवा असेल तेव्हा लगेच वापरता येतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा मसाला 2 ते 3 महिने तसाच फ्रेश राहतो, खराब होत नाही. आणि हे कोटिंग बटाट्याचे काप, केळीचे काप, सुरणाचे काप, वांग्याचे काप आणि अशा अनेक रेसिपीजमध्ये वापरता येतं. एकदा बनवून ठेवला ना, की स्वयंपाक झटपट तयार होतो. चला तर मग आपले फिश फ्राय करून झालेले आहेत, तर त्यांना आता डिशमध्ये काढून घेऊया. आता मी तांदळाची भाकरी पण करून घेते. मी हे पीठ गरम पाण्यात छान मळून घेतलं आहे, त्यामुळे भाकरी मऊ लुसलुशीत होते. पीठ जितकं छान मळून घ्याल, तितकीच छान भाकरी तयार होते. इथे मी ऑलरेडी भात शिजवून घेतला होता. तसेच कर्लीचं सारही मी तयार करून घेतलं होतं. ही आता आपण केलेली भाकरी आणि ही कर्ली फिश फ्राय पण रेडी आहे. तर आता आपण कर्ली फिशची थाळी तयार करून घेऊया. मासेप्रेमींना कर्ली मोस्टली आवडतेच. ही काटेरी असली तरी टेस्टला मात्र भारीच लागते. तर तुम्ही ही थाळी नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला कोणती मच्छी आवडते ते सुद्धा कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आपली कर्ली फिश थाळी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.